छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह आणि संतापजनक लिखाण केल्याप्रकरणी लेखिका डॉक्टर शोभा साठे यांनी माफी मागितलेली आहे। 2007 मध्ये एका माहितीच्या आधारे मी ते लिखाण केलेलं होतं। त्यावेळी मला बुद्धी कमी होती, पण आता मला माझी चूक कळलेली आहे। शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बद्दल आपल्या मनात नितांत आदर असल्याचंही त्या म्हणतायत। सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्यानंतर संभाजी ब्रिगेडनं आंदोलन पुकारलेलं होतं। ही आत्ताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ती म्हणजे संभाजी महाराजांच्या बद्दल जे लिखाण केलं गेलेलं आहे, आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे, त्याबद्दल डॉक्टर साठे यांनी, शोभा साठे यांनी माफी मागितलेली आहे। आता मला ते वाक्यही पूर्ण नीटचं आठवत नाही आहे, कारण 2007 मध्ये हे पुस्तक लिहिलं आहे। आज 10-11 वर्ष त्याला होऊन गेलेली आहेत। पण आता मला असं वाटतं की तेव्हा माझा अभ्यास कमी होता, केवळ एखादं पुस्तक वाचून मी ते लिहिलं। पण त्यानंतर आज माझा अभ्यास वाढलेला आहे, माझ्या बुद्धीची प्रगल्भताही वाढलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ते तसं मी लिहायला नको होतं। त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करते। मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी राजांबद्दल, संपूर्ण भोसले कुळाबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे ते शिवाजी महाराज, आणि तो शिवबाचा छावा, त्यांच्याबद्दल मी अनादराने कधीही बोलणार नाही। तेव्हा अनावधानाने लिहिलं गेलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते।